नमस्कार. आज आपण एका अशा पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो फक्त एक रेसिपी नाही तर महाराष्ट्राची एक गोड परंपरा आहे. हो, बरोबर ओळखलत. तिळगुळ पोळी. ही फक्त एक पोळी नाहीये, तर हिवाळ्यातल्या सणांचा आणि खास करून मकर संक्रांतीचा जणू आत्माच आहे. चला तर मग या गोडव्याच्या प्रवासाला एकत्र सुरुवात करूया. मकर संक्रांतीच्या दिवशी हे वाक्य तर हमखास आपल्या कानावर पडतं, नाही का? पण ही फक्त शुभेच्छा देण्याची एक पद्धत नाहीये. यामागे खूप सुंदर आणि खोल अर्थ दडलेला आहे. याचा अर्थ असा होतो की हा तिळगुळाचा गोडवा घ्या आणि नात्यांमधला जो काही कडवटपणा आहे तो विसरून जा आणि फक्त प्रेमाचे गोड शब्द बोला. म्हणजे बघा, कापणीच्या या सणाची सुरुवातच किती छान नाती जोडण्याच्या संदेशाने होते. विचार करा, बाहेर कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि अशा वेळी शरीराला आतून ऊब देणारा आणि ताकद देणारा एखादा पदार्थ मिळाला तर क्या बात है. तिळगुळ पोळी म्हणजे फक्त एक गोड पदार्थ नाही, तर तो हिवाळ्याचा सामना करण्याची एक चविष्ट आणि पौष्टिक पद्धत आहे. आणि म्हणूनच ही पोळी या सणाचा एक असा भाग बनली आहे ज्याच्याशिवाय सण अपुरा वाटतो. तर मग ही एवढी अप्रतिम पोळी बनते तरी कशी? तिचं सगळं रहस्य ना तिच्या दोन मुख्य भागांमध्ये दडलंय. एक म्हणजे पोळीचं बाहेरचं ते मऊ लुसलुशीत आवरण, ज्याला आपण कणिक म्हणतो, आणि दुसरं म्हणजे आत भरलेलं ते गोड खमंग सारण. चला एकदा या पोळीच्या साहित्यावर नजर टाकूया. हे पाहिलं की आपल्या लक्षात येईल की आपली परंपरा आरोग्याला किती जपते. कणकेसाठी साधं गव्हाचं पीठ आणि सारणासाठी पांढरे तीळ, गूळ आणि चवीसाठी थोडी वेलची. प्रत्येक गोष्ट किती नैसर्गिक आणि पौष्टिक आहे बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर हे सगळं साहित्य आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध असतं. साहित्य तर आपण पाहिलं. आता वेळ आहे ती जादू बघायची, ज्यामुळे हे साधंसं साहित्य एका अप्रतिम चविष्ट पोळीमध्ये बदलतं. ही प्रक्रिया वाटते तितकी अजिबात अवघड नाहीये. उलट ती करताना खूप मजा येते. चला मग एक एक करून प्रत्येक पायरी व्यवस्थित समजून घेऊया. तर सुरुवात करूया सारणापासून. मध्यम आचेवर तीळ भाजायला घेतले की जो काही खमंग सुगंध घरभर दरवळतो ना, आहा, त्यानेच आपली अर्धी भूक वाढते. तीळ जाडसर दळले की त्यात किसलेला गूळ, वेलची आणि खोबरं घालून सारण तयार. आता वळूया कणकेकडे. पीठ एकदम मऊ मळायचं, म्हणजे काय होतं की पोळी लाटताना ती फाटत नाही. मग काय, कणकेच्या पारीत सारण भरायचं, हलक्या हाताने पोळी लाटायची आणि गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजायची. आणि हो, भरपूर तुपासोबत. प्रत्येक पारंपरिक पदार्थामागे ना काहीतरी गुपितं दडलेली असतात, काही खास टिप्स ज्या पिढ्यानपिढ्या एकाकडून दुसऱ्याकडे येतात. तर आता वेळ झाली आहे तेच आजींचं गुपित जाणून घेण्याची, ज्यामुळे ही साधी पोळी अगदी परफेक्ट बनते. आता या काही छोट्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळे चवीत जमीन आसमानाचा फरक पडतो. जसं की गूळ जर थोडा ओलसर असेल तर सारण पोळीतून बाहेर येऊ शकतं, म्हणून त्याला थोडं वाळवून घ्यावं. तीळ भाजताना लक्ष ठेवावं, कारण ते जास्त भाजले गेले की कडवट लागतात. आणि एक खास टीप, कणिक पाण्यात भिजवण्याऐवजी कोमट दुधात भिजवून बघा, पोळी अजूनच मऊ होते. पण सगळ्यात महत्त्वाचं, या पोळीची खरी चव ती गरमागरम असतानाच येते. पण थांबा, ही पोळी फक्त चवीसाठी नाहीये. ही तर हिवाळ्यातल्या आरोग्याचा एक छोटा पॅकेज आहे, एक खजिना आहे. आपले पूर्वज किती हुशार आणि दूरदृष्टीचे होते हे या एका पदार्थाच्या फायद्यांवरूनच आपल्या लक्षात येतं. बघा, तीळ आणि गूळ या दोन्ही गोष्टी उष्ण आहेत, त्यामुळे त्या शरीराला आतून ऊब देतात, जी थंडीत खूप गरजेची असते. यामुळे सांधेदुखी आणि थकवा कमी व्हायलाही मदत होते. इतकंच नाही, तीळ म्हणजे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे आणि गूळ म्हणजे लोहाचं भांडार. म्हणूनच तर हिवाळ्यासाठी हा एक परिपूर्ण आणि आपला पारंपरिक आहार मानला जातो. आणि मला खात्री आहे हे सगळं ऐकून आता तोंडाला पाणी सुटलं असेल. फक्त कल्पना करा, एक गरमागरम मऊ लुसलुशीत तिळगुळ पोळी आहे आणि त्यावर मस्त साजूक तुपाची धार. वाव, याची चव आणि तो सुगंध काहीतरी वेगळंच असतं. खरं सांगायचं तर ही पोळी खाण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. तर या गोडव्याच्या प्रवासाच्या शेवटी एक प्रश्न मनात येतो. आपल्या प्रत्येकाच्या घरी आठवणीत असा एखादा पारंपरिक पदार्थ नक्कीच असतो जो आपल्याला एखाद्या खास ऋतूची किंवा सणाची आठवण करून देतो. असा कोणता पदार्थ आहे जो बनला की सण आल्यासारखं वाटतं? नक्की विचार करा